नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत। लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जो मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार, अगदी कालचा दिवस देखील गेलेला आहे आणि तरी देखील हप्ते वितरणाचा GR असेल किंवा घोषणा असेल अजून झालेली नाही आहे। सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, तर याचबरोबर मंत्री आदित्य तटकरे असतील तर यांचं ट्विटरचं पेज आपण चेक करत आहोत। महाराष्ट्राचं GRचं अधिकृत संकेतस्थळ आहे, अगदी दिवसभर चेक करत आहोत तरी देखील त्या ठिकाणी अजून घोषणा झाली नाही आहे। मंत्री आदित्य तटकरे इतर घोषणा करत आहेत, मुख्यमंत्री देखील त्यांच्या ट्विटरच्या पेजवरती इतर घोषणा होत आहेत, परंतु लाडक्या बहिणींचा प्रश्न त्यांच्याकडून मार्गी लावला जात नाही आहे आणि अनेक लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावरती हप्ते वितरणाच्या तारखांसंदर्भात चुकीचे व्हिडिओज देखील पाहत आहेत, पण अजून तरी हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे। एवढं मात्र नक्की आहे की मिळालेल्या माहितीनुसार 15 तारखेपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल लक्षात घ्या की या 2 महिन्यांचा हप्ता आहे तो वितरित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, पण अजून तरी ही घोषणा झाली नाही आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब समोर आलेली आहे की आज आणि उद्या लक्षात घ्या की या 2 दिवसांमध्ये हप्ते वितरण होणार नाही आहे, पण लक्षात घ्या हप्ते वितरणाचा GR तरी प्रसिद्ध होऊ शकतो, कारण का आज आणि उद्या ह्या 2 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांच्या लाभ वितरणाचं काम सुरू असल्यामुळे आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना हप्ता वितरित होणार नाही आहे। म्हणजेच लक्षात घ्या आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये GR प्रसिद्ध होऊ शकतो, परंतु हप्ते वितरणाची घोषणा परवा नंतरच होणार आहे। आणि लक्षात घ्या 15 तारखेपर्यंत याच आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना हप्ते वितरण होणार अशी माहिती समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे, कारण का हप्ता आला नाही तर तुम्हाला काहीच करता येत नाही आहे। यासाठी तुम्ही जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास विभागामध्ये चौकशी करू शकता। त्या ठिकाणी देखील सांगण्यात येतं की 15 तारखेपर्यंत चालू आठवड्यामध्ये लाभ वितरणाची प्रोसेस सुरू होईल अशी माहिती त्या ठिकाणी मिळत आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना थोडी प्रतीक्षा करायची आहे, कारण का आपण समजू शकतो की मोठा विलंब झालेला आहे। साधारणतः मागचा महिना आणि हा महिना देखील गेलेला आहे, हप्ते वितरणाची घोषणा झाली नसल्यामुळे लाडक्या बहिणींची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती की थोडी प्रतीक्षा करा, हप्ता मिळणार आहे। ही योजना कोणत्याही प्रकारची बंद झालेली नाही। सोशल मीडियावरती योजना बंद, त्याचबरोबर अपात्रतेचे प्रमाण 80 लाख किंवा 60 लाख 70 लाख अशा प्रमाणावर सांगितलं जात आहे, पण आपण सांगू इच्छितो की अपात्रतेसंदर्भातली आकडेवारी अजून शासनाने घोषित केली नाही आहे आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की हप्ते वितरणाची अजून सुरुवात झालेली नाही आहे। तर हप्ता आहे तो याच आठवड्यामध्ये वितरित होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहेत। आता ऑलमोस्ट शासनाची तयारी झालेली आहे, फक्त मुख्यमंत्री आहेत की वित्त विभाग असेल तर यांची साईन किंवा तशी परमिशन मिळणं बाकी आहे। आणि लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी पुढील काही दिवसांमध्ये मिळणारच आहे। हप्ते वितरणाचा GR आहे तो आजपासून कोणत्याही वेळी प्रसिद्ध होऊ शकतो। काल देखील आपण सांगितलं होतं, पण लक्षात घ्या काल दिवसभरामध्ये GR आलेली नाही आहे, कारण का GR प्रसिद्ध करणे केवळ शासनाच्याच हातामध्ये आहे, निश्चित अशी वेळ नसते। त्यामुळे GR हा कोणत्याही वेळी प्रसिद्ध होईल। GR प्रसिद्ध झाल्या संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बहिणींना थोडी प्रतीक्षा करायची आहे, हप्ते वितरणाची घोषणा लवकरच होणार आहे। आणि आज जरी GR आला तरी आज आणि उद्या 2 दिवस हप्ते वितरण इतर योजनांचा लाभ वितरणामुळे DBTद्वारे होणार नाही आहे, पण या आठवड्यामध्ये हप्ता वितरित होणार ही मात्र माहिती समोर येत आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्टमध्ये राहा।